या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे कंचनपूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या आपल्या छोट्याशा गावानं एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि सर्व गावकरी मंडळी याच्यामध्ये सामील आहे। आपल्या सप्ताहाचं हे 12वं वर्ष आहे, म्हणजे तपपूर्ती सोहळा आहे आणि आमच्या भरत महाराजांना सुद्धा 12 वर्ष या गावात झालेली आहेत, आहे का नाही। 12 वर्ष महाराजांची सेवा आहे, सप्ताहाला 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि अतिशय गोड नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। त्यानिमित्तानं मृदंगाचार्य महेश महाराज, संगीत विशारद पांडुरंग महाराज, संगीत विशारद भारत महाराज, संगीत विशारद माझ्याबरोबर आलेले नामदेवजी महाराज, तुमचं नाव गजानन महाराज आहे, आदी करून सगळी महाराज मंडळी, दोनही चोपदार महाराज, विनेकरी महाराज, तुमचं नाव काय, महादेव महाराज, वा महादेव महाराजही उपस्थित आहे। साऊंडवाली दादा आहे, तुमचं नाव सतीश दादा। आणि गजर मुक्ताईचा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी दाबाही विसरू नका, बरोबर आहे ना। सगळ्यांना त्याचे फॉलोअर्स व्हा, ठीक आहे ना। पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो। आज ज्यांच्याकडून कीर्तनाचं सौजन्य आहे, संत पूजन आहे, ते अशोक किशन आवारे, रमेश भीमराव आवारे आणि एकनाथ गुलाबसिंग सोळंके यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा। या तिघांकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे, त्या तिघांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि उपस्थित सर्व श्रोते मंडळी सर्वाला धन्यवाद। ज्यांच्याकडे मी रात्री थांबलो ते आमचे आटाळीकड पवन दादा, तेही उपस्थित आहेत आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद। मस्तक हे पायावरी, थोडा आवाज द्या। या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठाला सेवेकरता निवडलेला अभंग, थोडा मॉनिटर वाढवा। सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये तुम्हाला पुढे आवाज आहे का, चांगला आवाज येते ना, हा मग इथं थोडं मॉनिटर वाढवा। गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, महाराज म्हणले गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही। कशामुळे एवढं सुख झालं त्याचं कारण, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी, बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नर नारी सर्वाला आनंद झाला। त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, कथा करायला लागले, गाणे गायला लागले। जे कोणी कन्हैयाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं। तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे, किंवा मन मोहिले गोविंदे। मोहन या शब्दाचा अर्थ असा आहे, मनाचं संमोहन जो करतो त्याचं नाव मोहन आहे। कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे कृषती चित्तानी इति कृष्ण, हा जो चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आणि जो मनाचं संमोहन करतो तो मोहन, लक्षात ठेवा। मन तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे। विठाला विठाला वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो। काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन। जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं। गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, महाराज म्हणले गोकुळातल्या सुखाला अंतपार राहिला नाही। वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो। काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन। जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायाच्या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे। बोला, मंदिर पूर्ण झाले आपण कधी म्हणू शकतो, कलश बसल्यावर। देऊळाच्या कामा कलशो, कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही, तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही। आता ही नदी वाहती आपल्याला, मग या नदीनं हिचं पूर्णत्व कुठं आहे, जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना। हां, ज्या बरोबर आहे म्हणतात त्याने प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका। नदीचं वाहन कुठपर्यंत, समुद्राला जाऊन मिळेपर्यंत। समुद्रमापम प्रविशंती यद्वत, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एकसव। नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे। कलशारोहण भरत महाराज मंदिराचं पूर्णत्व आहे आणि काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे। मग रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं। रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार अनेक विषयाला अनुसरून बोलू शकतो, पण आजच्या कीर्तनामध्ये चरित्र
उच्चारावे केले देव गोकुळे केले देव गोकुळी केले देव गोकुळे उच्चारावे केले चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा सप्रेम उच्चार आपल्याला करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा का रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे. याचा अर्थ असा आहे, भरत महाराज रामासारखं राहणं शक्य आहे, कृष्णासारखं राहणं शक्य नाही. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला बोला, बरोबर आहे. किती? 16,108. आपल्या एकीनंच फासुळ्या उघड्या पाडल्या, दुसरी केल्यावर तर मडच न्यायचं काम आहे का नाही. महाराज म्हणले देवानं 12 गाव अग्नी गिळला होता, आपल्याला 12चं ऊन सहन होईना. 12चं म्हणजे 12 वाजताचं. हां, आता 12 वाजले आपल्याला सहन होतंय का? देवानं 12 गाव अग्नी गिळला होता, आपल्याला आता कूलर लावल्यावर कुठं जाई जरा बरं वाटलं. बरोबर आहे ना. मग देवाची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य आहे का? नाही. म्हणून या चरित्राचा उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर काला शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला 3 देहाचा होत असतो. मावल्या हो, ऐकताय ना तुम्ही? सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2 आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. अभेदाचा काला 3. दही भाताचा काला, हरिनामाचा काला आणि अभेदाचा काला. दही आणि लाही एकत्र गेली की त्याला काय म्हणतात? बोला बोला बोला. दही आणि लाही एकत्र गेली की त्याला काय म्हणतात? काला. दूध आणि भाकरी एकत्र गेली त्याला काय म्हणतात? काला. दारून पाणी एकत्र केलं कालवा. हा काला नाही. दही आणि लाही एकत्र गेली की त्याला काला म्हणतात. मग आता याच्यातलं दही कोणतं आणि याच्यातली लाही कोणती? नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. प्रेमे मोहिला साधने. बरोबर आहे. हरिनामाचा खिचडी काला, पण ते तर काय पाहिजे? प्रेमे मोहिला साधने, प्रेम पाहिजे. बरोबर आहे. एवढ्या छोट्याशा गावानं एवढा उत्सव करण्यासाठी देवावर प्रेम असावं लागतं, भगवंतावर प्रेम आहे. म्हणून एवढ्या छोट्याशा गावानं एवढा उत्सव या ठिकाणी केला. आणि अजून सांगेन मी तुम्हाला, चालू कीर्तनात आमच्या बावस्कर बाबाचं जाणं झालं, पण महाराज या गावानं इतिहास केला. कीर्तन बंद केलं नाही आणि सप्ताही बंद केला नाही. तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, पण कीर्तनात जाण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य करावं लागलं असं महाराज. भोजने बाबाची 10 ते 12 वर्ष 15 दिवसाची वारी बावस्कर बाबानं चुकवली नाही. पंढरपूरच्या पायी 5 वाऱ्या बाबांनी केल्या. आणि ऐका, मी तुम्हा गावकऱ्याला धन्यवाद तर देईल, पण त्यापेक्षा त्या परिवाराला धन्यवाद देईल की त्या परिवारानं एवढं मोठं सांभाळून घेतलं. इथं हे प्रमाण 100% 100% लागू पडतं. देह जावो अथवा राहो. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. शेवटच्या क्षणाला ज्याच्या मुखामध्ये नाम येतं, महाराज म्हणतात त्याच्या सुखाला पारावार राहत नाही. आणि नक्की बावस्कर बाबांचं हे तपच पूर्ण झालं असावं. बरोबर आहे. बावस्कर बाबाचं हे तप पूर्ण झालं असावं. अहो, आमची इच्छा आहे आम्हाला कीर्तनात मरण यावं, पण काय सांगता येता येईल का नाही. बरोबर आहे ना. थोडा आवाज द्या दादा, आशान लवकर येईल. लक्ष द्या माझ्याकडे. बरोबर आहे ना. महाराज म्हणले आमची पण इच्छा आहे ना,
पण ते येईल का नाही सांगता येतं का? नाही सांगता येत. कुठं चालले दाजी? ओ दाजी कुठं? पाणी प्यायले? बर जा जा जा, पुन्हा परत येसान ना, ये जा बा, नाही तर जासान तिकडीच. विठाला विठाला. लक्षात ठेवा, मला काय सांगायचं, किती मोठी गोष्ट आहे. देवावर प्रेम असावं लागतं तेव्हा हे होत असता. आणि गावाचं नाव सोनं आहे. कंचन म्हणजे सोनं. कळलं माझं बोलणं? कंचन म्हणजे काय? हा, कांचन धातूना मस्मी कांचन. हा, धातूमध्ये कांचन सोनं हे माझं स्वरूप आहे. आणि महाराज म्हणतात गावाचं नावच कांचन आहे. बरोबर आहे ना? सोन्यासारखी माणसं या गावात आहे, म्हणून हा सोन्यासारखा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. विठाला विठाला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. नाम आणि प्रेम. थोडा आवाज द्या हो दादा, मॉनिटरला आवाज येत नाही. नाम आणि प्रेम एकत्र आलं की तो खऱ्या, हे असा प्रॉब्लेम होतो. आवाज वाढवल्यावर तुमचा आणि कमी केला की मग मला येत नाही, असं होत आहे. आवाज साऊंड पुढे छान आवाज आहे, फक्त पाठी इथे मला प्रॉब्लेम येतोय. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणतात नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं, याचं नाव आहे काला. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. काला शब्द कसा तयार होतो बघा. का अधिक आला बरोबर काला. भारत महाराजांनी बोलवलं म्हणून आला. बरोबर आहे ना? का आला? जन्माला का आला याचा विचार करणं म्हणजे काला. जन्माला येऊन काय करायचं याचा विचार करणं म्हणजे काला. जन्माला आल्यानंतर काय मिळवायचं याचा विचार करणं म्हणजे काला. आणि शेवटी कुठं जायचं याचा विचार करणं म्हणजे काला. कोहम, मी कोण आहे. कथमिदम, मी कुठून आलो. जातम, मला कुठं जायचंय. कोवय करता असे विद्यते. आहे मी कोण, कोणी आहे गावीचा. एकटा ठाईचा ठाई एक. मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. काला म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य. देव पहावया गेलो. बोला, देव पहावया गेलो. येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना? नाही, देव पहावया गेलो, तेथे देवाची होणी ठेलो. हा अनुभव ज्या दिवशी येईल त्या दिवशी खऱ्या पद्धतीचा काला. काला म्हणजे काला 2 वेळेस झाला. पहिल्यांदा काळा झाला यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्णानं केला. कोणासोबत? 18 पगड जातीतल्या गोपाळांना एकत्र केलं आणि यमुनेच्या वाळवंटात काला केला. आणि तदनंतर भगवान श्रीकृष्णाचेच अवतार ज्ञानेश्वर महाराज, महाविष्णूचा अवतार सखा माझा. आणि त्या भगवान ज्ञानोबारायानं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये टाळी झाली. एकच टाळी झाली, एक टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा कानराचा गोपाळाची वाळवंटी, माझा कानराचा गोपाळाची वाळवंटी, माझा कानराचा गोपाळाची वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी. एकच टाळी झाली. कुठं? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. माझा ज्ञान राजा गोपाळाशी मेळविली मांदी वैष्णवाची. सगळ्यांना एक. लक्षात ठेवा, मला काय सांगायचं. महाराज म्हणतात चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्ञानोबारायानं काला केला, तो 18 पगड जातीतल्या गोपाळांना एकत्र घेऊन. तसं या गावात सुद्धा सर्व समाजाची माणसं एकत्र आली. आणि इथं स्टेज सुद्धा मुस्लिम समाजाने दिलं. महाराज याच्यासाठी एकदा टाळ्या जोरदार वाजल्या. स्टेज लावायला मुस्लिम समाज. बरोबर आहे ना? मग किती मोठा आहे. खऱ्या पद्धतीचा काला हा आहे. सर्वांनी एकत्रित येणं. मला वाटतं नवदुर्गा मंडळाचं स्टेज सुद्धा तीच मंडळी लावतात ना. बरोबर आहे ना? मग एवढं सुंदर हा आदर्श, मी म्हणतो कंचनपूरचा आदर्श आज महाराष्ट्रानं घेऊ नये, जगाने घ्यावा. जगाने घ्यावा. म्हणजे इराण आणि अमेरिकेचं युद्ध थांबलं आणि आपल्या गॅसचा फायदा होईल. बरोबर आहे ना? आज 18 पगड जातीतले लोक जर एवढं गुन्ह्या गोविंदानं नांदत असतील, अरे तर 2 देशाला भांडायची गरज काय? 2 देश वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आणि भांडणानं कुणाचं चांगलं झालं?
आता मी जर त्याला रागावून बोललो तर ते पिन काढून घरी जातील. बरोबर आहे ना. मग प्रेमानं जेवढं होईल तेवढं घ्या. बरं रागावून चांगलं होत असेल तर रागवावी, काही अडचण नाही. पण रागावून चांगलं होत नसेल तर आपण काय, जल से पतला कौन है कौन भूमी से भारी, कोण आगन से तेज है कलंक काजल से काली. महाराज म्हणतात क्रोध आगन से तेज है कलंक काजल से काली. क्रोध काय, अग्नीपेक्षा तेज असतो. म्हणा आता क्रोधानंच युद्ध चालू आहे ना ते, आणि त्याचा फटका सगळ्या जगाला बसायला का नाही, बोला. पण त्याचा फटका सगळ्या जगाला बसायला ना. भांडण युद्ध हे चांगलं नाही. लक्षात आलं माझं बोलणं. महाराज म्हणतात प्रेमानं जे होईल ते फार महत्वाचं आहे. विठाला विठाला नाम आणि प्रेम एकत्र आलं की तो खऱ्या पद्धतीचा काला, आणि तो काला आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य. मथुरेचा राजा कंस, कंसाची चुलत बहीण देवकी, देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचा ठरवला. कुणाला द्यावी आपली बहीण, मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली. गावातून वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये एक विजन पडला, आकाशवाणी झाली. हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं कंसा, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. घेऊन या खडग माराया धावला, पण हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं वेड्या, ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यावर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. जल से पतला कौन है कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है कौन काजल से काली. 4 उत्तर है. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. काजळापेक्षा काळा कलंक असतो. मेल्यावर काही मागं राहत नाही महाराज. कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, हाडं नेऊन टाकतात. कपडे का जाळून टाकतात बरं? मेल्यावर माणसाचे कपडे का जाळतात? मी एखादा विचारलं, तो म्हणे महाराज त्या आठवणी आपल्याला त्रास देतात ना, म्हणून आपण ते ठेवायचं नसतं. मग म्हणलं त्यानं बांधलेलं घर जेसीबीन पाडायला पाहिजे. ह्या का कमी आठवणी येतात? बरोबर आहे. त्यानं घेतलेली गाडी एखाद्या गोरगरीब महाराजाला दान करायला पाहिजे. बरोबर आहे ना. त्या शिटावर का त्याच्या कमी आठवणी आहेत? त्यानं वखरावर पाय देऊ देऊ काढलेली धुरे आणि वाढवलेली जमीन, किती आठवणी आहेत महाराज. त्यानं रातच्या दगड सरकवली जाऊन. बरोबर आहे ना. ह्या किती आठवणी आहे सांगा. पण ह्या आठवणी नाही का? महाराज म्हणतात नाही. कपडे ठेवायचे कुठं, कोणी सांभाळायचे? टाका जाळून. काही मागं राहत नाही. मेल्यावर कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, हाडं नेऊन टाकतात. तुमच्याकडे हाडं कुठं नेऊन टाकतात? बोला ना. इथंच याच नदीत का? मग तुमचे नेले नाही का अजून? बरं बरं बरं. नेल्यावर तुम्ही सांगायला यायच नाही. कुठं? तू तापी नदीला, मुक्ताबाईकडे तिकडं आहे ना. आमच्या गावातल्या एका पोरान बापाच्या हाडं काशील नेली. त्याला म्हणलं का रे बापाच्या हाडं एवढ्या लांब काशील नेऊन कशाला टाकली? म्हणे महाराज या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे यानं. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेह मिळालेला नाही. कलंकित होऊन मरू नका. कलंक काजल से काली. लक्षात ठेवा. अरे बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला, मग काय करू? समजावून सांगितलं. समजावून सांगण्याच्या पद्धती आहे साम दाम दंडभेद. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. बरोबर आहे ना. झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे, कधी कधी तो हातात धरून उलटा सुद्धा फिरवता आला पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र यानं दे चालत असतो. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. भगवान श्रीकृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे. भगवान शंकराजवळ जसं डमरू आहे तसं त्रिशूळ पण आहे. हनुमंतरायाच्या खांद्यावर काय आहे? बोला. गदा. एखादा गधा आला त्याच्यासाठी ही गदा आहे. कळलं माझं बोलणं? शस्त्र आणि शास्त्र यानं देत चालत असतो. तुम्ही सीमेवर गेले टाळ पखवाज घेऊन, ज्ञानबा तुकाराम, एका गोळीत मरशील. तिथं काय ज्ञानबा तुकाराम आहे? तिथं AK-47 रायफल गन, तोप गोळा, बाम गोळा, ह्याच गोष्टी. बरोबर आहे ना. जिथल्या तिथं ज्या त्या गोष्टी महत्वाच्या आहे. ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. वसुदेवाने विचार केला ताकदीचा निभाव तर आपल्या याच्या पुढे लागणार नाही. मग युक्तिवाद केला. काय युक्तिवाद केला? तुला हिच्यापासून भीती नाही ना? म्हणे नाही.
हिला होणाऱ्या मुलापासून भीती. मग असं कर ना, आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते तुला आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. कंसाला पटलं, दोघाला बंदी शाळेत ठेवलं. ऐकताय सर्व. पहिला मुलगा झाला, तो कंसाकडं वसुदेव घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडं पाहिलं, दया आली. मला आठवा मारणार आहे, पहिल्याला मारून काय करायचं, परत घेऊन जायला सांगितलं. पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले, हा असाच जर पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर देव अवतार घेणार नाही. नारद म्हणले, ए वेड्या, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळ काशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं, गरगर फिळवलं, शेळेवर आपडलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही, 6ही मारित दुराचारी, होताची प्रसूत नेऊन यादेत. 6ही मारित दुराचारी. दुराचारी कंसानं 6 मुलं मारले. 7वा गर्भ योगमायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कंसाचेच नाही, आता सगळ्याचेच हृदय जळत असे, आहे का नाही. महाराज म्हणतात, लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा, तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं, तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल. भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला भरत महाराज तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. माझा जन्म झाल्यावर बाबा मला इथं ठेवायचं नाही. नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. हा असा राहू द्या माझा. मला नंदाच्या घराला घेऊन जा आणि तिथं माया जन्माला आली असेल, त्या मायेला घेऊन इकडे या. किती सोपं आहे बोलणं. मला घेऊन जा आणि तिथं ठेवून द्या आणि तिला घेऊन इकडे या. बोलणं सोपं असतं. एवढ्या छोट्याशा गावात एवढा उत्सव करणं सोपं आहे नाही, याच्यात चुका काढणं सोपं आहे. महाराज येऊ नव्हता पाहिजे, मर्दंग्यात येऊ नव्हता पाहिजे. मर्दंग्या आहे का, मर्दंग्यात येऊ नव्हता पाहिजे. गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे. साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्या तुझ्या घरी, आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करता तो माणसं. या सप्त्यात चूक काढणारानं याच्यापेक्षा मोठा करून दाखवाव आणि मग चूक काढा. बरोबर आहे ना. आणि चुकच काढायची म्हणल्यावर चुका काढणाराला काय, ते कशातही चुका काढतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. बरोबर आहे. आणि त्या 15 दिवसात महिन्यात बाया 10-10 वर्षां मोठ्या झाल्या. कळलं ना तुम्हाला. हां, करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही. नवरा म्हणे, यार तू मोठी कधी झाली म्हणे, एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आहे ना, ते 65चं वय 75 करून घेतलं. बरोबर आहे ना. आता ते वय वाढवणं सोपं आहे, कार्डावर आकडा बदलायचा कॅम्प्युटरनं. पण तोंडा वळ्या कशा पाडून घ्यायच्या. 75 म्हणल्यावर वळ्या पडल्या पाहिजे ना. म्हणजे एसटीत बसल्यावर मजा येते. ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो. त्याला कळतं ही 75ची नाही. त्याच्या घरात का बाया नाहीत का. त्याला कळतं ही 75ची नाही. मग तो त्या बाईला म्हणतो, ताई खरं आहे हे कार्ड, ताई खरं आहे हे कार्ड. तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला, कार्टाकडे पाहिलं. अधिकारी येडा आहे का लिहायला. बापाची एसटी असल्यावानी करायला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट. मग लिहिलंय नाही तर जळाले का डोळे तुये, त्याला फाड. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला याचा त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात. ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती, लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली, 65 वर. केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले जगे दे. हरे हरे. जिचा
हप्ता जमा झाला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना आणि वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दूर बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू आता काला झाल्यावर. हा चुकच काढायची म्हणल्यावर काय ते निघते. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. एक मीडियावाला एका बाईची प्रतिक्रिया घेत होतं. बाईट कसा वाटला तुम्हाला पवन, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी मारायला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणी काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. हा वागच सांगू ना. हा असं असतं का? चुकच काढायची म्हणल्यावर कशातही निघत राहत. चांगल्या कामाचं कौतुक करा, बरोबर आहे ना. चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा. बोलायला काय हो, उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याला काही पैसे लागतात का? आता मला हे कीर्तन मी महाराजाला म्हणलं, भरत महाराजा साठे बाबाला थांबवायचं का आपण, करू द्या त्यांना काल आपण. नाही हो म्हणले, लोकांचं प्रेम आहे तुमच्यावर. आता इथून जायचं कुठं, मला त्या नागपूरच्या जवळ संध्याकाळ आणि उद्या सकाळपासून नांदेडला कथा, पुन्हा कीर्तन. हे सोपं असतं का? त्या गाडीकडे पाहिलं तरी अंगाला काटा येतो. सोपं नाही. महाराज म्हणले, जया अंगी मोठे पण तया यातना, हे एवढंही सोपं नसतं. महाराज बोलायला काय लागतो? एवढं 18 पगड जातीला एकत्र करायचं, सप्ताहाचं आयोजन करायचं, लोकांकडून 500 200 100 रुपये 50 रुपये गोळा करायचे आणि उत्सव पार पाडायचा. किती हे काय सोपं आहे का? सिंहाचा वाटा 2 माणसाचा असतो सप्त्यात, एक सौजन्य दाते आणि एक अन्नदाते. हे जे आता तिघ आहे ना, असं ज्यानं सौजन्य घेतलं ना, संत पूजन, त्या माणसाचा आणि अन्नदात्याचा सिंहाचा वाटा असतो. बाकीचे लोक किती देतात, मी बस सप्त्यात असतो गावातल्या, मला माहिती. लक्षात आलं का? या लोकांनी भार उचलल्यामुळं असा सप्ताह सोपा असतो महाराज. एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणले तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. आणि भगवंताने गर्भात प्रवेश केला आणि भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करा. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आव, वैव, याडी, डोखरा, लाडक्या बहिणी, सावत्र भाऊ, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा, हात वर करा आणि छान म्हणा, ऐकू द्या. स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, आगतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम, सुस्वागतम, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम, सुस्वागतम, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम, सुस्वागतम, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम, सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा भगवंताची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता? माझ्याकडे लक्ष द्या. श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या भेड्या तुटल्या. म्हणत यासे रक्ष पाळते म्या मोहिले सगळ, द्वारपाळ झोपी गेले, कुलप आपोआप उघडली. भगवंताला टोपली आणि अशामध्ये प्रकारे टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. माईला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. ऐकताय ना माऊल्या हो? जी बाळांपण करणारी असती ती रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली. पाहते तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला, तिला वाटलं ही बातमी मी कधी नंदबाबाला जाऊन सांगते. आणि बायांचं असं असतंच, त्यांना एखादी गोष्ट कळावी
त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत म्हणशीन कोणाला, तू म्हणून म्हणते ना अख्ख्या कंचनपूरला इस्तू लावते आणि उरलेला आटाळीत नेऊन टाकते. जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, अशोकराव तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला, आहे का नाही, झाल्यावर कळतं माणसाला. पळतच गेली बाबा 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 बाबा. नंद बाबा गायच्या गोठ्यात होते. अरे बोल छोरी का भयो, बोले बाबा कछुना भयो. ही देवाच्या गावची भाषा आहे वृंदावनची. का भयो, बोले कछुना भयो. काय झालं, म्हणे काय नाही झालं. कछुना भयो तो काहे बाबा बाबा रटलं गाय घुम रही आहे. काय झालं नाही मग बाबा बाबा म्हणून तुला ओरडायला काय झालं. बोले लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. गवळ्यानं हा गवळ्यानं सांगती गवळणीला पुत्र झाला गवळणीला पुत्र झाला यशोदेवा. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेवा. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेवा. एक धावे एकी पुढे वाटी ताटी धावे एकी पुढे वाटी ताटी सुंदर ताटी झाली नंद घरीना. झाली नंद घरीना. शेळीची कलबल झाली दाची जनी हेल घाली. दाशी जनी हेल गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेवा. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेवा. वा वा, टाळ्या वाजवा या जोडीसाठी. काय नाव आहे तुमचं. कैलासराव. तुम्ही परमेश्वरराव. वा, परमेश्वर महाराज आणि कैलास महाराज, महादेव महाराज. वा, टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. महिला मंडळ माझ्या पाठीमाग म्हणा. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. तुम्हाला शेजारणीची शपथ आहे, जरा जोरात म्हणा. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वा 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 वा, सरकार का येड येता येईल पगार द्यायला. वा, गोड. पुरुष मंडळ म्हणा. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. जीव जाईल जरा दमान म्हणा, दमान म्हणा. जीव जीवाला सांभाळून चालते. हा, एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते नंदबाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे. वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. सुईनीची गलबल झाली दासी जनी हेल घाली. हेल घालणं माहिती आहे माया हो तुम्हाला. नाही, तेल घालणं माहिती आहे का. हा, दासी जनी हेल घाली. एवढा आनंद गोकुळामध्ये झाला. त्या आनंदात तुकाराम महाराज सामील झाले होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तो आनंद तुकाराम महाराजांना डोळ्यानं पाहिला आणि भरत महाराजाला म्हणले सांगा कोणता आनंद झाला. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. क्या बात है. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या
आज हो हे अंतपारा वा 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 क्या बात आहे. महाराज म्हणले गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. महाराज म्हणतात एवढं सुख गोकुळामध्ये झालं वा, त्या सुखाला पारावार राहिला नाही. प्रत्येकाच्या खिशात 200-200 रुपये आले. अंत पार नाही ले, काय आनंद आहे त्याला, बरोबर आहे का नाही. महाराज म्हणले गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या सुखाचं वर्णन केलं तरी लक्ष्मी चालत आली. बरोबर आहे ना. लक्ष्मी आईशी जयाची दाशी म्हणतात ना. त्या सुखाचं वर्णन केलं तरी लक्ष्मी चालत आली. महाराज मग किती आनंद असल. भूमीवरी सडी केशर कस्तुरी नद्या वाहताती दोही तड्या. एवढा आनंद झाला. महाराज म्हणतात किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोडा हसू गालात नाचू गाऊ तालात मैरण करले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद. वा वा क्या बात आहे. आज आनंदच आनंद आहे. महाराज म्हणा महिला मंडळ किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. वा 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 वा. आज आनंद आहे का नाही सगळ्याच्या चेहऱ्यावर. बोला कशाचा. वर्षभर या महाराज लोकांचं थोबाड पाहायचं काम नाही बा. बरोबर आहे ना. कुणाला सप्ताह सुरू राहावा यात आनंद. काही आज मोकळे होतील आहे का नाही. मिळत नाही ना 8 दिवस झाले. बरोबर आहे ना. काही म्हणतील तोंडाची चव गेली बा गोड खाऊन खाऊन. हा लक्षात ठेवा गोकुळातल्या आनंदाचं कारण काय वेगळं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सुखरूपाय सा तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारेखा तो सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. आनंद आद्वय नित्य निरामय जे का निदय योगी आहे. महाराज म्हणले एवढा आनंद नंदस्त्वाजमध्ये उत्पन्ने जाता लादो महामनहा. पांडुरंग बुवा नंदाच्या घरी मुलगा झाला म्हणत नाही. जाता अहलादो महामनहा. नंदाच्या घरी आनंद जन्माला आला. नंद घर आनंद भयो. जय कन्हैया
एवढा आनंद झाला. महाराज म्हणतात गवळणी जायच्या मुलाला पायच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या. पाहिला पाहिला नंदाचा नंदन 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 त्याने वेधिले मना वा नामदेवा त्याने वेधिले मना त्याने वेधिले मना त्याने वेधिले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन महिला मंडळ पाहिला पाहिला नंदाचा नंदन त्या मागच्या जरा कुचरपणा करायला लागल्या. जरा सगळ्यांनी म्हणा पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन वा पाहिली या वेध लावे. महाराज म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार कुंडले मकराकार तानी कुंडले वाह काऊन लोक 12 वर्ष सांभाळणार नाही. रूप सावळे सुकुमार आहे का नाही. कानी कुंडल मकराकार एवढा आनंद गवळणी जायच्या मुलाला पाहायच्या आणि बाहेर येऊन चर्चा करायच्या. काय सुंदर पोरग आहे. आता ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले तो कमी सुंदर असेल का. बाहेर येऊन चर्चा करायच्या. आता पोरांना वाटलं एवढं सुंदर म्हणलं आपणही जाऊन बघावं. आता बाळांपणाच्या टायमा महिला कधी जाऊ शकतात. पुरुषांना जाता येतं का. पोरं जायला गेले गवळण म्हणले पळा तुमचं काम नाही. पोरं रुसले नंद बाबाकडे आले. बाबा बाबा पोरगा असून पोराला पाहायला जमत नाही. माणूस पोरगा असून पोराला पाहायला जमत नाही. पक्षात राहून हार घालाय पण नाही. पक्षात राहून फायदा काय. नंद बाबा म्हणले अरे बाप असून मला कोणी जाऊ देणार. तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. एक पोरग नंद बाबाला सल्ला देतं. बाबा तो को पतो नाही तुला माहिती नाही. ही देवाच्या गावची भाषा आहे वृंदावनची. बाबा तो को पतो नाही तुला माहिती नाही. लाला का पहिली बार मोडो देखनो है तो सजे धज के भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आज जावं लागत असतं तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले लाला मी 90 साल को डोखरा मोको का सजाई गो तू. 90 वर्षाचा माथारान माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरग म्हणे बाबा तू देख तो सही मैं तो को ऐसो सजातो हे तू देख तो रह जाएगो. तुला असं सजवतो ना तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रहेगो तो को जैसो सजानो है वैसो सजा. तुला जसं सजवायचं तसं सजव.
बघा नंद बाबा उभे राहिले, पोरानं सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली. याला बगलबंदी म्हणतात, हे बगलत बांधायचं असतं ना, याला म्हणतात बगलबंदी. बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार टाकले, तोंडात पानाचा विडा दिला, आरसा समोर धरला, मिशीला ताव दिला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रह गो, देख बाबा तो को मैंने कैसे सजाए है. नंद बाबांना आरशात पाहिलं, काय होतास तू, काय झालास तू, काय होता काय झाला. नंद बाबा आज सुंदर दिसत होते. नंद बाबा म्हणले, लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहो है. कधी कधी म्हाताऱ्या माणसांनी जरी चांगले कपडे घातले तर म्हातारी पुढे उभं राहतंय, आज जरा कसा दिसायलो सांग बर. नंद बाबा म्हणले, लाला सच्ची बताओ मैं कैसो दिख रहो है. पोरगा म्हणत, बाबा सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहो है जैसे आज ही तेरो विवाह भयो है. आजच तुझं लग्न झालं, नवरदेव दिसायला लागलास बाबा तू आज. हा बरोबर आहे ना. नंद बाबा म्हणले, आप जाऊ लाला का मोड़ो देखने. म्हणे ऐसे नहीं चलता है, लाला का पहली बार मोड़ो देखना है तो नाच गानो करके भीतर जानो पड़े बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत आज जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले, लाला सजने तक तो ठीक था बेटा, अब मैं 90 साल को बूढ़ो नाचोगो कैसे. पोरगा म्हणे, देख बाबा लाला का मोड़ो देखना है तो नाचनो पडेगो. पोराचं तोंड पाहायचं तर नाचावं लागणारच आहे. मग एक हात डोक्यावर एक हात कमरेवर देत नंद बाबानं ठुमका मारून नाचायला सुरुवात केली. नंद बाबाचा एक मित्र होता, त्याच्याजवळ दह्यानं भरलेला माठ होता. नाचणाऱ्या नंद बाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला शृंगार मातीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उडेल दियो. नंद बाबा रागवले त्याच्या, क्यों बेदारी गए, करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो, नालायका दही टाकून नाच केलं, तुला कळत नाही. ते म्हणे, बाबा तो को पतो ना है, लाला का पहली बार मोड़ो देखना है तो दही में सराउर होके भीतर जानो पड़े है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं तर दह्यानं आंघोळ करून जावं लागतं. नंद बाबा म्हणले, तुने तर कृपा कर दी. नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले की ब्राह्मण लोकांनी अडवलं. ब्राह्मण म्हणले, पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या. पूजेला बसवलं, स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ति नः इंद्रो रथश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति न दाक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला पण बरोबर आहे ना. देवावर अक्षता टाका, दूध टाका, तूप टाका, दही टाका, साखर टाका, फुलं टाका. नंद बाबा सगळं उलटं करत होते. दूध म्हणलं की फुलं टाकायचे, फुलं म्हणलं की दूध टाकायचे, दही म्हणलं की साखर, साखर म्हणलं की दही. ना ब्राह्मण रागवले, बाबा ये क्या कर रहे हो. दूध की कह रहे, फूल की नाय, फूल की कह रहे, शक्कर की नाय, शक्कर की कह रहे, घी की नाय, आप क्या कर रहे हो. नंद बाबा म्हणले, ब्राह्मण देवता मारो मन आबीस पूजा पाठ में कछो ना लागे हे, मारो मन तो छोरा में चलो गए हे बोले. मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नाचत नाचत नंद बाबा आत गेले, कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी, गुडिया तोरणी करती कथा, गाती गाणे तुका म्हणे छंदे, येणे मोईले गोविंदे, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. बार कुमार नाचत नाचत नंद बाबा आत गेले, कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला आणि देवानं आता रांगाय सुरुवात केली. तळवे तळहात
डाव्या गुडघ्याने रांगत कनयानं रांगायला सुरुवात केली आणि रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात. रांगत रंगनी चोरी बांधित चरणी देती गराणी यशोदे साधनी आदई दूध भक्षुनी कमाल केली नवल केली साज कृष्ण रांगत असताना देवानं खोड्या करायला सुरुवात केली. आता लहानपणी कोणी बी खोडकरच असतं आहे का नाही. आता मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही. उगं म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाब टाकायचा नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता. साऱ्या कंचनपूरला तो हा बायोडाटा माहिती आहे का नाही. बघा वय वाढल्यामुळं लोक बोलत नाही. लहानपण हे भरत महाराज खोड्यातच शोभत असतं. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देत. माझी छोटी मुलगी आहे, ऐकताय ना मावल्यावर, मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू. फालडा तिनं आणा म्हणे नवीन. लेकराचं काय त्या लेकरं कधी काय करतील सांगता येत. एक पोरग शाळेतच गेलं नाही. त्याचे मास्तर म्हणले बाळ्या तू शाळेत का आला नाही रे. म्हणे ABP माझा पाहत होतो आणि ती बाई म्हणे कुठंच जाऊ नका पाहत राहा ABP माझा. बसलो मग तिथंच काय करावं म्हणे आता सांगा. लक्ष देऊन ऐकताय का तुम्ही. लेकरं जेवढे खोडकर कन्हैया एवढे खोडकर होते. एखाद्या गवळणीनं रांगोळ काढली तर लघवीनं त्याच्यावर दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. अशा खोड्या कन्हैयानं केल्या. चोरी केली देवानं. आता चोरी केली हे महत्वाची नाही, कशाची केली हे महत्वाचं आहे. हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिले चित्त हरिले चित्त भारवीत विसरले भारविता विसरले आता कैसे जाऊ आता कैसे जाऊ घरा. हरिने माझे हरिले चित्त भारविता विसरले भारविता विसरले आता कैसी जाऊ घरा. आता कैसी जाऊ घरा. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. महाराज म्हणतात देवानं चोरलं पण चित्त चोरलं. बघा वाच्यार्थ लक्षार्थ कळला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. वाच्यार्थ लक्षार्थ कळायला पाहिजे ना. एक बाई दवाखान्यात गेली पांडुरंगबा आणि ते कंपाऊंडर म्हणे आजी तुम्हाला काय झालं. पोटात दुखत होतं तिच्या. तुम्हाला काय झालं पोटाला तुमच्या असं कळणार नाही, तुमची सोनोग्राफी करावं लागेल. आता म्हाताऱ्या माणसाला काय कळतं सोनोग्राफी एक्सरे MRI ECG काय कळणार आहे. ती बाई म्हणे बाबू आम्ही गरीब माणसं आहे म्हणे, आमच्याकडून काही ती सोनोग्राफी फिनोग्राफी करणं होणार नाही. ती मुकट्यान चांदीग्राफी कर आणि भागून घे म्हणे. बरोबर आहे का नाही सांगा. वाच्यार्थ लक्षार्थ कळला नाही तर काल्याचं कीर्तन कळत. एक म्हातारी दवाखान्यात गेली पायाला लागलं म्हणून. मग कंपाऊंडर म्हणे आजी तुमच्या पायाला काय झालं असं कळणार नाही, तुमच्या पायाचा एक्सरे काढावा लागेल. ती म्हातारी म्हणे बाबू एक्सरे म्हणजे काय रे. त्यानं कळलं असं सांगितलं म्हणे तुमच्या पायाचा फुट्टू काढायचा फुट्टू. मग मेल्या अगोदर म्हणला असता मी चैन घालून आली नसते का म्हणे. वाच्यार्थ लक्षार्थ तसा फोटो काढायचा होता का. वाच्यार्थ लक्षार्थ कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. देवानं चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची केली हे महत्वाचं आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने.
आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळण यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे का जावे राहावे का जावे यशोदा कृष्णाची सांगावे यशोदा कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे राहावे का जावे यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे का जावे अवघ्या मिळून गवळणी सगळ्या गवळणी नंद बाबाच्या दारात आल्या आणि यशोदे तू या पोराला काहीतरी समजून सांग. आपलं लेकरू खोडकर हे दुसऱ्या बाई नेऊन सांगितल्यावर खरं वाटेल का? होय मावल्यावर बोला ना. जिला खरं वाटतं ती सावत्र असावी. यशोदा माता म्हणायची बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गुजिरवाने काय सांगता ग राणी ग गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा जरा जोरात याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी सोडा गे तुम्ही लपून याचा भोरा आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे कंचनपूरच्या नारी. वा 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 उगनवा माय हे विदर्भ हाय. हा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. वा माझ्या पोराचं गारानं सांगू नका. आणि जर माझं पोरग खोडकर असेल तर त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. पुरावा पाहिजे का नाही? पुराव्यासहित घेऊन या. एक गावात आगाऊ गवळण होती. म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो? माझ्या घरी ये. बांधून नाही टाकलं नाव बदलून ठेवल. देवाला आडवं बोलणं जमत नव्हतं. म्हणे पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले मावल्या हो ऐकताय ना. दही दूध खाल्लं पण बांधून टाकल म्हणली होती ना. मग तिचीच वेणी घेतली नवऱ्याची दाढी आणि त्या दोघाची गाठ दिली मारून. पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधूनी गाठ बाई कोणाशी सुटे ना यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सोचू धिंगाणा. 12 वर्ष झाले. हा बरोबर आहे ना. लक्ष देऊ नाही का बघा. गाठ मारली आणि निघून गेले. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या कशामुळं? दळावं लागायचं. आता गवळी दळतात. घेतला डबा की गिरणीवर. गवळणीला उठायचं काम नाही आता. बरोबर आहे ना. पूर्वी लवकर उठायच्या ना. पूर्वी वेगळं होतं. पाणी भरायचं म्हणलं तरी दिवस जायचा बायाचा. पाणी भराय कुठं जावं लागायचं? हिरीला. विहिरीलाच ना. विहिरीवर जायचं बादलीन पाणी काढायचं हांड्यात टाकायचं डोक्या हांडा घ्यायचा. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? आता गावाला टाकी पाईपलाईनचा सप्लाय दारात नळ नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले नाही. आता नळाला बी हांडा लावायचं काम नाही. नळाला नळी लावायची नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालतील. कमी करायच्या नाही. जमाना बदलला आता. बरोबर आहे ना. ती गवळण सकाळी सकाळी उठली आणि तिच्या मानेला बसला झटका. ती म्हणते अहो होय हो शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला? तो गवळी म्हणतो अगं म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते. मस्त उन्या मातली धांगडी कशी ओढाओढी मजा लागी. म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते. पाहता तर दाढीची वेणीची गाठ
म्हणे तुमचाही दोष नाही माझाही दोष नाही, कोणतरी गाठ मारली. म्हणे मारू दे, मारली तो ना, सोड ना आता. बाम नानं मारलेल्या गाठी आहे आपल्या, सुटायल्यात का? देवान मारलेली गाठ सुटत असते का? सोडाय गेले सुटना. मग म्हणे कापून घेऊ. कात्री का उशाल घेऊन झोपतो माणूस? कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन ये. ती म्हणे हाय का अक्कल, एकटीला कसे जाता येईल म्हणे. उठाला दिंडी सोळा वरच्या मजल्यावर. कापाय गेले, कापता येईना, जाळाय गेले, जाळता येईना. मग गवळ्याच्या लक्षात आलं. म्हणे का ग तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणलं होतं म्हणे आमच्या घरी आहे, मग तुला बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू? आता त्याच्याकडे गेल्याशिवाय ही गाठ सुटणार नाही. ती गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन त्याच्या घराकडे जायचं का? गवळी म्हणे त्याला नाविलाज आहे. तोपर्यंत पोरं म्हणलं, गवळ कन्हैया म्हणले पोरं तुम्हाला सोंग पाहायचं का? चला माझ्या बरोबर. आणि दरवाजात आणून पोरं उभे केले. म्हणे या घरातून आता सोंग बाहेर येणार. आणि ते सोंगच होतं ना. लग्नात नवरदेव पुढं, आज नवरी पुढं. ती 6 फुटाची, हे 5 फुटाचं. या असं चाललं बा. पोराने हुर्या केला आणि पोहायच्या पायान उडाली. धूळ गेली गवळणीच्या नाकात धूळ गेल्यावर काय होतं? शिंक येते. गवळणीने आजची केलं का मागचा गवळी रपकन पुढं. भांडण नंद बाबाच्या दारात. म्हणे एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणे बा. अरे मारली नाही पण सोडून दे. हा तसा असन तर सोडतो म्हणे. आणि गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का? लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार. अशा खोड्या केल्या. एक दिवस तर घरातच खोडी केली. आईला म्हणे आई मैया तो को एक बात पूछू? बोले पूछना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. मैया सच्ची बताओ, तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है? तुला दूध आवडतं का मी आवडतो? आपलं उत्तर काय असेल? पोरग आवडतं. पूत म्हणजे पोरग. यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे वाली बात है? मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे है. देवान आईची परीक्षा घेतली मावल्या हो. मांडीवर देव होते, पातिल्यात तापाय दूध ठेवलं होतं. दुधाला इशारा केला या पातिल्याच्या बाहेर. आणि दूध उतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं. आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हो, कोणाचा आहे उचलू का? सज्जन माणसाला कळेल, बाकीच्याला कळणार नाही. तेव्हा माणसाचा स्पीड कळून येतो बघा. हा आल्यावर का नाही म्हणले काय? आणि बायांना दूध जास्त आवडतात ना. आल्यावर का नाही म्हणले काय खोटाटी आहेस ग? आता म्हणली होती मला दूध आवडत नाही, तो आवडतो. दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो है तो नेक सो छोरो, लेकिन बातें ऐसी करो है मारी बुड्ढी की खोपडी गरम होई जाय. आहे एवढूसा पण कधी कधी तुझ्या पुढं म्हाताऱ्या माणसाची बुद्धी बंद पडते. आणि बायाला दूध जास्त आवडतंच. माझी तब्येत का झाली नाही माहिती आहे का? आमच्या आजीनं मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी. आता मला वाईट म्हणणार लई दिवस जगत नाही बरं का. आणि बघा एका बाईन मला चहा प्यायला नेलं. म्हणे चहा घेता का दूध? म्हणलं दूध. माझ्यासमोर कप मांडला, मला बोलायची आणि दूध वाटायची. ते साई पुढं आली. मला वाटायचं पडती 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 पडती. कशाचं? टोका आल्या बाईन साय तर आटाळीलाच नेऊन घातली तिने. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला 32च्या 32 दात आहे तिच्याच हातचं दूध प्यात जा, नाही तर दुधाचं नकळत दही होऊन जातं वा. यशोदा मातेन पाहिला आपलं पोरग खोडकर आहे. आईला म्हणे मी काळा का झालो सांग? यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली आंधी यारी आधी रात में तू आया. सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया मेरा काले नैनों वाला, इसीलिए काला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काळी गोंगडी हातामध्ये काठी. भगवंत आता म्हणले, यशोदा माता म्हणे आता याला घरी ठेवायचं नाही,
गोधने चारावया जातो शारंग पाणी मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निर्या हसडोने भगवंत गायी चारायला गेले आणि खेळ खेळला हमामा होतो तो हुंबरी आबग दुबग तिबग पोरा त्रिगुण खेळ मांडिला सत्व गुण रजगुण तमगुण तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला खेळून खेळून पोरं दमली पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही कांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख भगवंत म्हणले भुका लागल्या आपापल्या गायी ओढून आणा आता गायी कोणत्या गोकुळ कोणतं काला कोणता शरीर म्हणजेच गोकुळ 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय गायी याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात मन इंद्रियाचा राजा तुका म्हणे तू राख मनेरी देवा ही मनरूपी गाय तुम्ही ओळा बाकीच्या गायी आम्ही ओळतो म्हणून राजा एक देह पुरी भगवंतानं आपली बासरी काढली आणि वाजवाय सुरुवात केली धीरे से बजाना बंसी बजाने वाले जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले ओ मुरली सुनाने वाले हाथों में लकड़ी खांड कमलिया हाथों में लकड़ी खांदी कमलिया हाथों में लकड़ी खांदी कमलिया गौआ चराने वाले हो मुरली सुनाने वाले मुरली सुनाने वाले घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाज जमुना के तीर कारो कन्हैया काली कमलिया बाज जमुना के तीर रे हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर ओ बंसी बजाया मोरा मन हर लिए चितन धर तयूर हरि ओ बंसी बजाया मोरा मन हर लिए चितन धर तयूर हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाज जमुना के तीर आहार सावरिया वाजली वाजली मुरली आहार सावरिया हर सावड़िया शिवा चवली बाजवली सावरिया शिवा चवली बाजवली क्या बात आहे टाळ्या वाजवा जोरदार. भगवंतानं आपली बासरी वाजवली सर्वांच्या गायी एकत्र गेल्या सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या माझी आई तैशी पाय नाही तरी घरा जाय चोरोनी आमा ये बाळा इकडे ए पिलू सोना ये माय इकडे ये हा महाराज म्हणतात सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या एकत्र गेल्या माझी आई तैशी बाय नाही तरी घरा जाय चोरून या माय नवनीता नावे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू माझं पाया वेगळे खडकावर बसले आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि अगोदर मोठे गोपाळ मग लहान भगवंत सर्वांच्या मधी बसले बिभ्रद वेणुम जठरपट यो शृंगवेद्रेज कक्षे वामे पानो मसृणकोलम तत्फलान्निंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिसृदोः हासेन्नन्वभिस्वै स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भोग बाल केली गोपाल गोपाल कृष्ण भगवान की वाह टाळ्या वाजवा सर्वांनी जय जयकार केला अय बसणार रे
आजी होस अमरावती काला पहावया येती काल्याचे आशे देव जळी झाले माशे भगवंतानं काला मिळू दिला नाही तो काला तुम्हा आम्हाला मिळणार हे आपलं परम भाग्य भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंजलपती पुरुषोय दावय आज्ञान हेतुकृत मोहमद अंधकार नाशम विगादोदयते विवेक अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्यानंतर काल्याचा प्रसाद मिळतो तो आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य बोलण्यासारखं भरपूर वेळ संपत आलेला आहे संपलेलाच आहे तसा नियोजित वेळ जाता जाता पुन्हा एकदा आपल्या कंचनपूर गावाला गावकरी मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण 12 वर्ष झाले हा अविरत उत्सव या ठिकाणी पार पाडत आहात म्हणून तुमच्या सगळ्या गावकरी मंडळीला मी धन्यवाद देतो एकदा जोरदार टाळ्या कार्यकर्त्यांसाठी वाजवा आज ज्यांच्याकडून कीर्तनाचं संतपूजन आहे ते अशोक किसन आवारे रमेश भीमराव आवारे आणि एकनाथ गुलाबसिंग सोळंके या तिघांसाठी पण जोरदार टाळ्या सगळ्यांनी जोरात वाजवा जोरात बघा ही अशी माणसं दानशूर आहेत म्हणून असे उत्सव आपल्याला घडून आणता येतात मी या तिघांचंही भरपूर कौतुक करेल आणि या तिघांचंही माझ्यावर नितांत प्रेम आहे ते म्हणले काही झालं तरी आपल्याला सानप महाराजालाच आणायचं भरत महाराजाला मध्ये मी फोनही केला होता म्हणलं दादा करा ॲडजस्ट कारण माझी धावपळ खूप होती आहे आणि ते झालं तारखीचं थोडं मागे पुढं झालं म्हणून हे सकाळचं घ्यावं लागलं आपल्याला आहे का नाही म्हणले नाही मग तुम्ही काला तरी करा अहो म्हटलं पुढच्या वर्षी करू अहो म्हणले यावर्षी मोठा उत्सव आहे त्यांचा 12 वर्ष आहे म्हणून मोठा उत्सव आहे म्हणून हा योग आलेला आहे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा सुयोग आलेला आहे मी पुन्हा एकदा या तिघांना धन्यवाद देतो आणि कमिटीला धन्यवाद देतो की आपण एवढा उत्सव या तिघांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा आता मी 2-3 वेळ त्यांचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठन तुला मळमळ होऊ दे उलट्या होऊ दे चक्कर येऊ दे मला काही घेणं देणं नाही पुढच्या वर्षी तू दे तुझं घेतो आपल्याला का वावड आहे मग देणाराचं नाही घेऊ तर काय पंगत हाणणाराचं घेऊ बरं या तिघं भेटले मला पण काय नाव घ्या म्हणले नाही बिचारी तिघही नाव घ्या म्हणले नाही तुम्ही सोबत होते भरत बुवा बरोबर आहे का नाही तिघही नाव घेण्याची अपेक्षेनं काहीच नाही एवढं देऊन नावाची अपेक्षा नाही जे 11 रुपये देतं ते लय बेजार करतं 11 रुपये वर्गणी देणार पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार किती उरले त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ निघी 2 नेक जास्त देणारं बेजार करत नाही कमी देणारं जास्त बेजार करतं एवढं दिलं पण त्यांना नावाची अपेक्षा नाही आणि तुम्हाला सांगू तुम्हाला भोजने बाबा गजानन महाराज काही कमी पडू देणार नाही महाराज काहीच कमी पडू देणार 12 महिने वाहणारी नदी तुमच्या गावात आहे अजून भगवंतानं तुमच्यावर काय कृपा करायला पाहिजे आता या दिवसात लोकांच्या फक्त डोळ्यातच पाणी दिसतं नाही कळलं का तुम्हाला या दिवसात गावगाव लोकांच्या फक्त डोळ्यातच पाणी आहे तुमच्या तर गावात शेजारून नदी व्हायला लागली अजून देवानं तुमच्यावर काय कृपा करायला पाहिजे एवढं सुंदर ही भगवंताची देण आहे नाही तर हे आमदाराला जरी म्हणलं आमच्या गावाला नदी द्या तर देता येते का नाही ना देता येत हे ईश्वरानं दिलेली देणगी आहे म्हणून तुमच्यावर अनंत उपकार त्या पंढरीश परमात्म्याचे आहे म्हणून तुमचं गाव नदीच्या कडेला या ठिकाणी वसलेलं आहे आणि पाणी तुम्हाला मुबलक आहे बरोबर आहे ना पाणी शेतकऱ्याला काय पाहिजे लाईट आणि पाणी ह्या 2 गोष्टी असल्या की शेतकऱ्याला कुणावर अवलंबून राहायची गरज नाही म्हणून तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये हा उत्सव आपण या ठिकाणी आनंदात साजरा केला आणि मला वाटतं पाचपोर बाबांनी तुमचं खूप कौतुक केलं मी बाबांची ती क्लिप ऐकली तुम्ही पाचपोर बाबांनी तुम्ही टाकलेली ती क्लिप ऐकली बाबांनी सांगितलं की कंचनपूरचं नाव इतिहासात नोंद झालं इतिहासात नोंद झालं आणि खरं आहे महाराज लक्षात ठेवा इतिहासात आपल्या गावाची नोंद झालेली आहे म्हणून तुमच्या गावाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आमचे मृदंगाचार्य महेशजी महाराज गायनाचार्य आमचे भारत महाराज गायनाचार्य आमचे पांडुरंग महाराज गायनाचार्य आमचे नामदेव महाराज गायनाचार्य आमचे गजानन महाराज आदी करून सगळी महाराज मंडळी या ठिकाणी सगळ्यांना हो बापरे क्या बात बघा जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवा पुढच्या वर्षीच्या अन्नदानाच्या 7ही पंक्ती या ठिकाणी तयार झाल्या त्यामध्ये विनोद भाऊ लोथे प्रमोद भाऊ दुरळकार महादेव भाऊ निर्मळ सुरेश भाऊ ढोरे त्याच्यानंतर 3रा दिवस दयाराम हागे प्रमोद हागे 4था दिवस महादेव लोथे बाळकृष्ण लोथे आणि त्यांच्या
मातृपितृच्या निमित्तानं भास्कर फाळके, काशीराम हागे, 6वा दिवस दिलीप इंगळे आणि 7वा दिवस विठ्ठल दळवी, अशोक हागे आणि शिवा खानजोडी यांच्या बरोबर आहे ना. जोरदार टाळ्या यांच्यासाठी वाजवा. पुढच्या वर्षी यांचं अन्नदान या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि पुढच्या वर्षीचे कीर्तनकाराचे 5 यजमान झाले. एक गजानन भाऊ हागे, श्रीकांत भाऊ हवारे, नारायण भाऊ हागे आणि त्याच्यानंतर हे काय ज्ञानेश्वर आहे का? ज्ञानेश्वरच आहे ना. ज्ञानेश्वर हागे आणि मोहन मोहन हावरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. 2 जण बाकी आहे. अजून कोणाला घ्यायची इच्छा आहे? 2च बाकी आहेत. हे 5 जण पुढच्या वर्षीचे यजमान संत पूजनाचे झालेले आहेत. अजून 2 जण आपल्याकडे बाकी आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी लगेच हात वर करून पुढच्या वर्षीसाठी आपण या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. 2 जण अजून बाकी आहे. ज्यांना कोणाला इच्छा असेल ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी या ठिकाणी हात वर करून आपलं नाव नोंदवायचं आहे. या ठिकाणी आपल्या कार्यक्रम